धाराशिवमध्ये मनोज जरांगे पाटलांचं जोरदार स्वागत करण्यात आलेलं आहे। क्रेनच्या सहाय्यानं 250 किलोचा पुष्पहार घालून फटाक्यांची आतषबाजी करत त्यांचं भव्य असं स्वागत करण्यात आलं। 151 फूट स्वराज्य स्तंभाच्या उभारणीच्या पायाभरणाच्या कार्यक्रमासाठी जरांगे पाटील धाराशिवमध्ये आले होते। हैदराबाद गॅझेटियरनुसार ज्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं त्यांना अंतरवालीमध्ये यावं, दिलेलं प्रमाणपत्र तपासून पाहणार आणि त्यानंतर दसऱ्याला निर्णय घेऊ असं देखील जरांगेंनी म्हटलेलं आहे। प्रमाणपत्र वाटायला सुरू केलेत म्हणतात आज। मग आता आमचं काम असं असतं, जेव देतो त्याच्या पाठीशी उभा राहायचं, नाही करणाऱ्याच्या पाठीशी उभा राहायचं। हे कोणत्या देवांधंदा शिकेला आणि म्हणूनच आपलं वाटलं झालं। जे करत नाही त्याच्या मागे उभा राहायचं आणि जो करतो त्याच्या मागे उभा राहायचं नाही। मराठा समाजाने इथून पुढं सपशेल बदलायचं, जेव्हा काम करेन तेव्हा आपला भाव। मराठवाड्यात ज्यांना ज्यांना आज प्रमाणपत्र दिले त्यांनी उद्या अंतरवाली लिहा, तेवढेच, फक्त तेवढेच। मला कसे दिलेत फक्त बघून द्या एकदा। काय रूल, काय नियम लावलेत, काय निकष लावलेत, कसे दिलेत, कशाच्या आधारावर दिलेत, म्हणजे मला पुढचा डाव टाकायला मी मोकळा। मला फक्त बघू द्या, दसऱ्याला आपण निर्णय घेणार आहे, तुम्हाला क्लिअर सांगतो। हे तयार काय आपण दसऱ्याला निर्णय घेणार आहे। मी आजच्या दिलेले प्रमाणपत्र सगळे बघणार आहे, उद्या त्याला काय निकषाने दिलेत, कशाच्या आधारे दिलेत, काय केलेत मी लावतो डोकं। तुम्ही नुसतं बघायचं फक्त काय काय चाललंय, मग दसऱ्याला आपण दाखवू काय करायचंय काय नाही पुढं।